दुपारची वेळ होती. रागिनी शेतातल्या त्या जुन्या आंब्याच्या झाडाखाली बांधलेल्या झोक्यावर बसली होती. थोड्या वेळाने ती घराकडे निघाली. तेवढ्यात तिला समोरून तिचे उमेश काका येताना दिसले. खूप दिवसांनी रागिनी उमेश काकांना पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती धावतच पुन्हा शेतात आली आणि काकांच्या जवळ जाऊन म्हणाली, काका, तुम्ही आलात. मला वाटलं तुम्ही मला विसरलात की काय. काकांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. ही एका निखळ आणि पवित्र कौटुंबिक नात्याची एक सुंदर सुरुवात होती. नमस्कार मित्रांनो. रागिनी तिच्या आईबाबांसोबत तब्बल 10 वर्षानंतर आपल्या गावी आली होती. तिचे बाबा शहरात नोकरीवर असल्यामुळे आणि रागिनीचेही शिक्षण चालू असल्याने त्यांना गावात येणे फारसे जमत नव्हते. पण यावेळेस गावी येण्याचं कारण थोडे गंभीर होते. गावात तिचे दोघे धाकटे काका राहायचे. काही दिवसांपूर्वीच त्यांना पॅरालिसिसचा झटका आलेला होता. त्यांना पाहण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी रागिनी तिच्या आईबाबासोबत गावी आली होती. रागिनीला लहानपणापासूनच गावाकडची ओढ होती. शेतातली हिरवळ, नदी किनारी फिरणे, झाडाला झोका बांधून खेळणे तिला खूपच आवडायचे. त्यातल्या त्यात तिला त्यांच्या गावात राहणारे एक व्यक्ती उमेश काका तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे. उमेश काका त्यांची शेती बघायचे आणि त्यांच्यात घरोबा जिव्हाळ्याचे संबंध होते. रागिनी लहानपणापासूनच त्यांच्या अंगाखांद्यावर वाढलेली होती. उमेश काका रागिनीचे खूपच आवडते होते. ती नेहमी त्यांच्या घरी असायची. खाणे-पिणे, बोलणे यात ती त्यांच्यासोबत खूपच आनंदी असायची. उमेश काकासुद्धा रागिनीचे खूप लाड करायचे. आपल्या मुलीपेक्षाही जास्त जीव तिला लावायचे. पण मागच्या 10 वर्षांपासून ती त्यांना भेटलेली नव्हती आणि आता खरं तर तिच्या उमेश काकांनाच भेटायला ती आली होती. कारण ते मागच्या 5 वर्षांपासून खूपच दुःखी जीवन जगत होते. रागिनीला माहिती झालेलं होतं की तिचे लाडके उमेश काका खूपच दारूच्या आहारी गेले होते. कारण त्यांच्यात आणि त्यांच्या पत्नीमध्ये खूपच दुरावा आलेला होता. तिच्या काकूचा स्वभाव खूपच विचित्र, वागणं बोलणं अतिशयही रागीट होतं. उमेश काकांनी तिला खूपदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने तिच्या स्वभावात जराही बदल केला नाही आणि शेवटी 5 वर्षांपूर्वीच ती त्यांना गावात एकटं सोडून तिच्या दोघी मुलांसोबत तिच्या आईबाबांकडे निघून गेली. तेव्हापासून उमेश काकांनी दारूला इतकं जवळ केलं की त्यांचं हसणं बोलणं सर्व काही ते विसरूनच गेले. त्यांच्यासाठी फक्त ती दारूच त्यांची जवळची सोबती झालेली होती. ते खूपच मानसिक तणावाखाली जगत होते. जेव्हा रागिनीला त्यांच्याबद्दल सर्व काही समजलं तेव्हाच तिने विचार केला होता की माझ्या काकांना भेटावं आणि त्यांना प्रेमाचा आधार द्यावा. त्यांचं जीवन चांगलं होण्यासाठी, त्यांनापासून दूर ठेवण्यासाठी ती इथे येण्यासाठी धडपडत होती. पण तिचं येणं काही जमत नव्हतं. पण आता तिच्या धाकट्या काकांच्या आजारपणामुळे तिला गावात येण्याची एक सुवर्ण संधी मिळाली होती आणि तिने मनात पक्का निश्चय केला होता की उमेश काकांना भेटून त्यांच्या मनातलं दुःख, ताणतणाव दूर करावं आणि त्यांनी आपल्या पहिल्या आनंदी आयुष्यात परतावे, व्यसनापासून दूर व्हावे. हीच तिच्या मनापासूनची इच्छा होती. रागिनीला गावात येऊन 2 दिवस झाले होते. तिच्या धाकट्या काकांची तब्येत आता बरी होती. तिने तिच्या काकूंना धीर दिला आणि देवाला प्रार्थना केली की ते लवकर पूर्ण बरे होत. पण रागिनीचे मन कुठेतरी अस्वस्थ होते. कारण तिचे लाडके उमेश काका अजूनही तिला भेटले नव्हते. तिला माहिती झालं होतं की त्यांच्या सासरच्या एका लग्न कार्यासाठी ते गेले आहेत. त्यांना यायला आणखी 1 दिवस लागणार होता. 3ऱ्या दिवशी रागिनीच्या बाबांनाही नोकरीवर परतणे गरजेचे होते. त्यामुळे तिची आई आणि बाबा दोघेही शहराकडे रवाना झाले. आता रागिनी गावात तिच्या धाकट्या काका काकूंसोबतच राहणार होती
आई बाबा गेल्यावर रागिणीला खूपच एकटेपणा जाणवत होता. तिचे मन सारखे उमेश काकांकडे धाव घेत होते. तिचे उमेश काका खूप मनमोकळ्या स्वभावाचे होते. त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणे तिला खूप आवडायचे. त्यांच्यासोबत शेतात फिरणे, त्यांच्या प्रेमळ बोलणे वागणे या गोष्टी तिला खूपच आवडायच्या आणि त्यांच्यासोबत तिचा वेळ कसा निघून जायचा हे कळायचेही नाही. पण आता ते परत येईपर्यंत तिला करमतच नव्हतं. रागिणीने 11 वाजताच जेवण आटोपलं आणि ती पुस्तक वाचत खाटेवर पडली होती. पुस्तक वाचता वाचता तिला कधी झोप लागली हे तिलाच कळले नाही. दुपारची वेळ होती आणि गावात अचानक वीज गेली. घरात उकाळा जाणवू लागल्यामुळे तिला लगेच जाग आली. तसं रागिणीने काकूंना सांगितलं, काकू मी जरा शेताकडे फेरफटका मारून येते, तिथं थंड हवा असेल. काकूंनी हो म्हटल्यावर रागिणी शेताकडे आली. शेतात आल्यावर हिरवेगार वातावरण पाहून तिचे मन प्रसन्न झाले. तिथल्या एका मोठ्या आंब्याच्या झाडाला झोका बांधलेला होता. रागिणी त्या झोक्यावर बसून मनमुराद झोक्याचा आनंद घेऊ लागली. छान गाणे गुणगुणू लागली होती. तिने अर्धा पाऊण तास झोक्याचा आनंद घेतला. तिने मागचे जुने दिवस आठवले. ती याच झोक्यावर खूपच आनंदाने असाच झोका खेळायची आणि तिचे उमेश काका तिला झोका द्यायचे. त्या आठवणीत ती पूर्ण हरली होती आणि आता तिला गुंगे आल्यासारखे वाटले. म्हणून ती झोक्यावरून उतरली आणि आंब्याच्या झाडा सावलीत टाकलेल्या खाटेवर शांत झोपली. थंडगार वारा येत होता. रागिणीला डोळे मिटताच गाढ झोप लागली. रागिणीला झोपेत पाऊण तास झाला होता. तेवढ्यात तिची झोप मोड झाली, कारण तिचे एका मोटरसायकलच्या आवाजाने तिची जाग आली. बाईक तिच्या लाडक्या उमेश काकांची होती. ज्या काकांची ती मनापासून खूप आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना समोर पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने विहिरीचे पाणी काढून स्वच्छ तोंड धुतले आणि धावतच गेली आणि तिने उमेश काकांना घट्ट मिठी मारली. हे प्रेम काका पुतणीचे आपुलकी आणि अत्यंत जिव्हाळ्याचे असणाऱ्या काकांवरचे होते. काकांनीही तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, माझी चकुली रागिनी किती मोठी झाली. बरं झालं मला भेटायला आलीस. बाळा, जर तू अजून उशीर केला असतास तर कदाचित तुझ्या काकांची आणि तुझी भेटच झाली नसती. ते काहीसे भाव खाऊन बोलले. ती म्हणाली, काका तुम्ही असं का बोलताय आणि काय होणार आहे तुम्हाला? तिच्या चेहऱ्यावर उमेश काकांविषयीची काळजी स्पष्ट दिसत होती आणि तिचे डोळे पाणावले होते. तिचे काका तिच्याकडे एकटक पाहत होते. काकांचे हे बदललेलं रूप पाहून तिला खूपच दुःख झाले. ती म्हणाली, काका काय अवस्था करून घेतली स्वतःची. जरा तरी विचार करायचा ना स्वतःच्या तब्येतीचा. काय या व्यसनाच्या आहारी गेलात. मला जेव्हापासून तुमच्याबद्दल माहिती झालंय तेव्हापासून मी तुम्हाला भेटण्यासाठी धडपडते. आज तुम्हाला अशा अवस्थेत पाहून मनाला खूपच दुःख झालं. काका तुमच्या आधी काय रूप होतं, किती छान तब्येत होती आणि या व्यसनाने फार खराब झालात. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तुम्हाला अशा अवस्थेत पाहीन. ती त्यांच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत होती. तिचे काकाही तिला पाहून खूपच आनंदी दिसत होते. ते तिला म्हणाले, काय सांगू रागिनी तुला, माझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलं आणि त्या वादळाने तुझ्या काकांची ही अवस्था केली. जर त्यावेळेस तू गावात राहिली असतीस तर कदाचित मला सांभाळलं असतं आणि माझी अवस्था एवढी वाईट झाली नसती. रागिनी तुला माहिती आहे, जेव्हा एखाद्या पुरुषाच्या आयुष्यातून त्याची पत्नी कायमची सोडून जाते तेव्हा त्या व्यक्तीवर जे आभाळ कोसळतं त्याला सावरण्यासाठी फक्त दारूचाच आधार उरतो. त्याच्या आयुष्यात जगण्याची रुचीच संपून जाते. पण तरीही तुझे काका तुझ्या डोळ्यासमोर उभा आहे. उमेश काकांचं दुःख रागिणीला समजत होतं.
तिने खाटेवर बसून काकांना जवळ घेतलं आणि त्यांना खूप प्रेमाने समजावू लागली. काका, माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही या व्यसनापासून दूर राहावं आणि पूर्वीसारखं आनंदी जीवन जगावं. तिचं बोलणं ऐकून उमेश काकांना थोडा धीर आला. दोघेही एकमेकांचे अश्रू पुसत होते. रागिनी म्हणाली, काका, आता मी आले आहे. तुमचं व्यसन जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मी काही या गावातून जाणार नाही. मला तुम्ही पूर्वीसारखेच थट्टा मस्करी करणारे माझे उमेश काका परत पाहिजेत. त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. तेही तिच्याकडे पाहत म्हणाले, रागिनी, माझी तर जगण्याची इच्छाच नाही ग. कारण मी व्यसनापासून दूर जरी झालो तरी माझ्या आयुष्यात कोणाचा तरी आधार हवा ना. तुझी काकू मला सोडून गेली तेव्हापासून एकदाही तिने माझ्याबद्दल विचार केला नाही. मी बऱ्याचदा तिला न्यायला गेलो पण तिने माझ्यासोबत येण्यास नकार दिला. तेव्हापासून मी या व्यसनालाच माझा खरा आधार बनवला. तुझ्या येण्याची बातमी मला मिळाली होती पण तिच्या माहेरी एक लग्न कार्य होतं म्हणून मला तिथे जावं लागलं. मुलांना पाहून खूप बरं वाटलं पण आजही तुझी काकू माझ्याजवळ आली नाही आणि माझ्याशी एक शब्दही प्रेमाचा बोलला नाही. मग मी जगावे तरी कुणासाठी? उमेश काका खूप दुःखी अंतकरणाने सांगत होते. रागिनी तिच्या काकांना सांगत होती, काका, अहो अशा एवढ्याशा कारणाने कोणी इतकं दुःख करून घेतं का? आणि आपल्या आयुष्याला असं कंटाळून जातं का? तुमचं वय तरी काय आहे? जेमतेम 40च्या जवळ तुम्ही पोहोचला असाल. अजून खूप आयुष्य बाकी आहे तुमचं. आणि खबरदार, जर पुन्हा माझ्यासमोर मरण्याचा किंवा हे जग सोडून जाण्याचा विचार जरी केलात तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ती खूपच प्रेमाने आणि हक्काने त्यांच्याशी बोलत होती. उमेश काकांनीही तिचे बोलणे मनापासून ऐकले आणि ते रडत पुन्हा तिच्या गळात पडले. रागिनीने त्यांना जवळ धरून प्रेमाने समजावले, काका, सर्वात आधी तुम्ही या दारूपासून दूर व्हा. नंतर बघा आयुष्य किती सुंदर आहे ते. मी तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढायला नक्कीच मदत करेन. रागिनीचे बोलणे ऐकून उमेश काकांना खूपच बरं वाटलं आणि ते म्हणाले, ठीक आहे रागिनी, फक्त तू सांगतेस आणि तुझ्या प्रेमामुळे मी या व्यसनापासून दूर होईल. पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करेन. पण त्यासाठी मलाही तुझी साथ हवी आहे. मला तुझा आधार हवा आहे. तरच माझ्याकडून हे शक्य होईल. रागिनीने पुन्हा त्यांना धीर देत सांगितले, काका, तुम्ही काही काळजी करू नका. मी तुम्हाला या व्यसनातून सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन आणि तुम्हाला एका नव्या उमेदीने जगायला उभे करेन. दोघांनी बराच वेळ एकमेकांना समजावले. संध्याकाळ व्हायला आली होती आणि आता ते दोघे घरी परतले. उमेश काकांनी तिला प्रॉमिस केले होते की फक्त आजचा दिवस मला पिऊ दे. उद्यापासून मी दारूच्या बाटलीला हातसुद्धा लावणार नाही. रागिनीनेही त्यांना होकार दिला. घरी परतताना रागिनीच्या मनात फक्त तिच्या उमेश काकांविषयीची काळजी आणि त्यांना व्यसनापासून दूर करणे एवढाच विचार होता. कारण ती त्यांना अशा अवस्थेत पाहूच शकत नव्हती. लहानपणापासूनच उमेश काका तिचे खूप लाड करायचे आणि तिचे त्यांच्यावर जीवापाड प्रेम होते. त्यांच्याच प्रेमापोटी ती त्यांना या दुःख आणि नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार होती. घरी परतल्यावर तिच्या काकांनी सांगितले की मी बाजारातून जाऊन येतो. फक्त आजचा दिवस मला अडवू नकोस. तिनेही शेवटचा दिवस म्हणून होकार दिला आणि त्यांच्या आवडीचे जेवण बनवायला लागली. जवळपास 8 वाजले होते. तिच्या काकांच्या आवडीचा स्वयंपाक तयार करून ती त्यांचीच वाट पाहत होती. तेवढ्यात काका घरी आले. त्यांना पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद आला. ते पुढच्या रूममध्ये जाऊन बसले. उमेश काकांनी घरीच पिण्यासाठी बाटली आणलेली होती. मित्रांनो, या कथेचा हा पहिला भाग पूर्णपणे काल्पनिक आहे
या काल्पनिक कथेमधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. ही कथा फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवली आहे. त्यामुळे कथेचा आनंद घ्या. आणि दुसऱ्या भागात उमेश काका दारू सोडतील का आणि रागिनी त्यांची दारू कशा प्रकारे सोडवणार हे सगळं ते रागिनी सांगतील आणि त्यांच्या मनाचं करतील. जाणून घेण्यासाठी पहा या कथेचा दुसरा भाग. त्यासाठी जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सुमगो मराठी चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद.